भीमरावजी धोंडे, माजी आमदार आदरणीय बाळाकाका आजबे, माझ्या सोबत आले बाळाकाका आजबे, माझ्या सोबत आलेले आपल्याच इथले आपल्याच तालुक्यातले सर्व माझे जीवलग सहकारी, ज्यांचं मी नाव वेळेच्या आभारी करतो. खरं तर मी सर्वप्रथम भायाळा या गावाला नतमस्तक अभिवादन करतो की त्यांनी संतश्रेष्ठ भगवान गडाला 4.5 कोटी रुपये आणि इंदुवासिनी संस्थेला 1 कोटी रुपये आपले मनापासून आभार, आपल्या मनापासून धन्यवाद. पण एक नक्की आहे की आपण आपल्या कष्टातली एक पै भगवान गडासाठी दिली आणि त्या एक पैसा उपयोग हरिभक्तपरायण न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्री बाबांनी एवढा चांगला उपयोग केला की असा अध्यात्माचा दुसरा गड एवढा सुव्यवस्थित शिस्तीत अध्यात्म शिक्षण आणि वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी दुसरा मला कुठेही या देशात पाहायला मिळत. आज त्यांच्याच आदेशावरून भायाळा या गावाने इंदुवासिनीच्या संस्थेला सुद्धा पहिला नारळी सप्त्याचा मान महामंडलेश्वर श्री विक्रमानंद स्वामी यांना आपण दिला. खरं तर अनेक वर्षापासून मी इंदुवासिनी गडावरती जातो. वेदांतचार्य श्री 108 गणेशानंद स्वामींचं दर्शन सुद्धा मला घडलेलं आहे. आणि आज सप्त्याची सांगता आहे. खरं तर आज अनेक जणांनी माझ्या वर आलेल्या 1.25 वर्षापासूनच्या संकटाच्या बाबतीमध्ये धोंडे साहेबांनी या ठिकाणी आठवण काढली. धोंडे साहेबांना आणि आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी जसं जन्माला आलोय तसं माझ्या पाठी संघर्ष. जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले. जन्मताच लिव्हरचा त्रास कसा वाचलो देव झाला. अनेकदा संकट आलं वरून, पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं वेळ कधीच आली नाही. आणि असे कितीही संकट येऊ द्या, जे बोलायले त्यांना बोलू द्या. हे अध्यात्माचं व्यासपीठ नाही. मी त्रिविक्रमानंदजींना पण विनंती केली होती की मी अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलत नाही, पण महंतांनी आज्ञा केल्यावर ती आज्ञा तोडू नये हे भक्ताचं कर्तव्य. कितीही बोलले तरी मी 1.25 वर्ष बोललो नाही, आणखी नाही बोलणार नाही. कारण आपल्या गप्प राहण्यामध्ये जर एवढी ताकद आहे तर बोलल्यानंतर काय होईल. आमच्या अक्का तिथं बसल्यात, आठवण काढली मोरळे अक्काची. पण एकीकडे वेगळी चर्चा आपण पाहतोय आणि दुसरीकडे हे वारकरी संप्रदाय, हे अध्यात्म, हे आध्यात्मिकाचं व्यासपीठ, ज्याला कोणी संचलन करताना याला धर्म सभामंडप म्हणलं, याला धर्मपीठ म्हणलं, तर माझ्या दृष्टीनं
हे वारकरी संप्रदायाचं सभामंडप आहे, अध्यात्माचं सभामंडप आहे. आणि खऱ्या अर्थानं माणुसकी, जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन नातं कसं सांभाळायचं, माणुसकी कशी जपायची, हे जर कोणी शिकविलं असेल तर ते अध्यात्मानं शिकविले, ते वारकरी संप्रदायाने शिकविले. आणि या अध्यात्माचा हा वारकरी संप्रदाय वर्ष हेच मन या वारकरी संप्रदायाचं अध्यात्माचे ओळख ठेवणार आहेत. हजारो वर्ष वारकरी निर्माण करणार. आज मला खरं तर सगळ्यांचा फार वेळ घ्यायचा विचार होता. आज मीही तसा दिला असता, लय दिवसांनी बाहेर आलोय. पण आज माझ्या जन्मगावी पण सप्त्याची समाप्ती आहे. आणि माझ्या जन्मगावी आज ज्या सप्त्याची समाप्ती आहे ती गावांच्या लेकीनं घेतलेला सप्ताह आहे. तो लेकींचा सप्ताह. विश्वास बसणार नाही. धर्माचे बंधन पाडून आमच्या गावातल्या लेकींनी, मग ती मुस्लिमांची असली तरी त्या सप्त्याला पट्टी दिली आहे, मागासवर्गीय असली तरी सप्त्याला पट्टी दिली. आणि सप्त्यात हजर आहे. हे अध्यात्म आहे, हे खरा वारकरी संप्रदाय, ही खरी माणुसकी आहे. आणि त्याची सांगता आज 1:30 वाजता आहे. त्यामुळे मला तिथंही लेकींनी 7 दिवस राबल्या सप्ताह यशस्वी करण्यासाठी. समाप्तीच्या दिवशी 1 दिवस लेकाला जाऊन त्यांची सेवा करायची आहे. त्याच्यासाठी मी आपला लवकर इथून काढता पाय घेतला. पण मला इथं आल्यावर वाटलं नव्हतं की एवढं अभूतपूर्व स्वागत तुम्ही सगळेजण करता. एका एका व्यक्तीच्या डोळ्यात 1.25 वर्ष माझ्यावर झालेले आघात, त्याचा रागही दिसत होता. आणि मी व्यवस्थित इथं आलोय याचा डोळ्यात आनंदही दिसत होता. एवढं अभूतपूर्व स्वागत की मी रथावर बसावं म्हणून आग्रह एवढा. कुठे येऊ का? हे आडवा झाला गाडीच्या. पण ह्याला कसं सांगावं. मी म्हणलं आता तू आडवा तसा जर हा गाडी सोबत मी पै जातो. अरे रथावर घोड्याच्या बसावं लागतं, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचं दिलं, पण साक्षात माझं नाव अर्जुनाच्या एका नावापैकी धनंजय. त्यामुळे त्याला माहिती आहे कुठल्या रथात बसायचं. म्हणून काका आपली सगळ्यांची क्षमा मागतो की मी रथात बसलो. पण हे अभूतपूर्व स्वागत मला जीवन नवं जगण्याचं, माझ्या स्वतःसाठी नाही, माझ्या कुटुंबासाठी नाही, ह्या माझ्या मायबाप गोरगरीब जनतेच्या साठी आहे. त्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांना आपलं दैवत मानलं, त्या सर्वांसाठी आहे. म्हणून आज या सप्त्याच्या निमित्तानं महंतांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि खरंच आजचं हे अभूतपूर्व स्वागत पाहिल्यानंतर लढायला बळ तर मिळतच आहे. मी लढायला अगोदर दोंडे साहेब तयार झालो. मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही काका. आपण सुद्धा घाबरायचं काय कारण. पण एखाद्यानं ठरविले की म्हणले दगडच हाणायचं, तर मी विचारलं हाणू द्यावे. त्याच्याकडे ट्रक बर असले, शेवटचा तरी संपल ना. त्याचा ज्या वेळेस शेवट संपत मग आपलं बघू. तोपर्यंत आपली ईश्वराने सहन करायची ताकद दिली सा, ती सुद्धा आपल्या सगळ्यांनी. आज हात जोडून आपल्या सर्वांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक.
वैकुंठवासी वामन भाऊ, संत भगवान बाबा, या सर्वांच्या वारकरी संप्रदायात आणि अध्यात्मात आपण वास करत असताना या ठिकाणी एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आज आपल्या कष्टाचे पैसे देऊन गड, अध्यात्म आणि वारकरी जिवंत ठेवत आहे. आपल्या सगळ्यांचं येणाऱ्या काळात इतिहासात नोंद होईल इतकं चांगलं कार्य आपण सर्वजण करताय, म्हणून हे घडतंय. तुम्हीच जर केलं नसतं तर हे घडलंच नसतं. त्यामुळं अध्यात्म जपत, वारकरी संप्रदाय जपत, हे अध्यात्म असंच टिकून राहावं. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आनंद, वैभव, चांगलं आरोग्य हे सगळं आपल्या चरणी यावं हीच बाबांच्या, भाऊंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मला माझं स्वतःचे जे नीतिमूल्य मी जपलेले होते की अध्यात्माच्या व्यासपीठावर बोलायचे नाही, पण महंतांच्या आग्रहामुळे ते मोडले. क्षमा मागतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो आणि महंतांना सांगतो की आपण सगळेजण बसा. आता मुख्य जो कार्यक्रम आहे सांगतेचा, सप्त्याच्या कीर्तनाचा, ते चालू होणार आहे. आणि कुणीही उठू नका कृपा करून. किती जण तिथं आले होते, मी सगळ्यांचे चेहरे बघितले, त्याच्यापैकी अर्ध्या जणाला मी नावानं ओळखितोय. पण आता मात्र जे अध्यात्माच्या व्यासपीठावर बसले त्यांनी उठून मला सोडायला यायची गरज नाही. उठलात तर अध्यात्माचं व्यासपीठ सोडायला लागलात बघा. मला मी जाईल एकटा, तुमच्या सगळ्याचे दर्शन घेऊन इथून एकतात, कुणी येऊ नका, आज मी जातो, बाकी सगळे थांबते. खूप खूप धन्यवाद महाराज. आपण मला एक विनंती केली आहे की आपल्या हिंदुवासिनी संस्थेच्या वतीने एक हॉस्पिटल आपण चालवतो आहे आणि त्या हॉस्पिटलला डायलिसिसच्या मशीन आपल्याला लागणार आहे. मी 3 महिन्याच्या आत या डायलिसिस मशीनची व्यवस्था आपल्या त्या हॉस्पिटलमध्ये करून देण्याचं वचन आजच्या या पवित्र अध्यात्माच्या व्यासपीठावरून देतो. धन्यवाद.